भारत माता की जय, भारत माता की जय, जय भवानी, जय शिवाजी. मित्रांनो, मी सुरेश चव्हाणके. गुरुजींनी माझा परिचय नोएडाचा दिला असला तरी मी महाराष्ट्रातल्या शिर्डीचा आहे आणि गेल्या 12 वर्षापासून दिल्लीमध्ये राहतो. दिल्लीत संसदेचं अधिवेशन चालू आहे. मी एक पत्रकार म्हणून मला माझ्या दुसऱ्या पत्रकार मित्रांनी विचारलं, एक टीव्ही चॅनलचा संपादक जनरली दिल्लीत संसदेचं अधिवेशन चालू असताना दिल्लीच्या बाहेर जात नाही. त्यावेळी मी त्यांना सांगितलं की दिल्लीच्या संसदेच्या अधिवेशनात देशासाठी काही होईल का नाही मला माहीत नाही, पण गड किल्ल्यांच्या मोहिमेमध्ये जमलेल्या मावळ्यांच्या चिंतनातून या देशासाठी काहीतरी होईल याचा मला विश्वास आहे. म्हणून मी दिल्ली सोडून त्यांच्यामध्ये चाललेलो आहे आणि म्हणून मी आज आपल्यामध्ये उपस्थित आहे. पूजनीय गुरुजींबद्दल मी गेल्या अनेक वर्षापासून ऐकलेलं आहे आणि आज त्यांच्या दर्शनाचा आपल्याला भेटण्याचा योग आलेला आहे. आज आपल्या बरोबर येत असताना डॉक्टर साहेबांबरोबर मी बोलत होतो की आपल्या समोर विभिन्न प्रकारचे गड किल्ले इतिहास लढाया याबद्दल अनेक विषय मांडले गेलेले आहेच आहे आणि मी त्यातला तेवढा जाणकार नाहीये. परंतु आधुनिक हिंदुस्थानात आजच्या स्थितीमध्ये एक नवीन युद्ध सुरू आहे ज्याची जाणीव आपल्याला बऱ्याच लोकांना नाहीये. त्या युद्धाबद्दल मी आपल्या समोर आज बोलू इच्छितो आणि ते युद्ध चालू आहे तुमच्या घरात ठेवलेल्या टीव्हीच्या स्क्रीन मधून. आधी तलवारीचे तोफांची युद्ध व्हायचे. मागच्या गेल्या 2 विश्वयुद्धामध्ये आपण पाहिलं का विभिन्न प्रकारचे अणुयुद्धापासून विभिन्न युद्ध झाले. मागच्या 60-65 वर्षामध्ये पाकिस्तान छुप प्रॉक्सी वॉर छुप युद्ध छद्म युद्ध आपल्याशी करते आतंकवादाच्या माध्यमातून दहशतवादाच्या माध्यमातून. परंतु मित्रांनो, या युगात एक असं युद्ध सुरू आहे जे युद्धाचे शिकार आपण आहोत. ज्यात आपल्याला सैनिक व्हायचं पण आपल्याला माहीतच नाही. ते युद्ध आहे त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात इन्फॉर्मेशन वॉरफेअर, मराठीत आपण म्हणतो माहितीचं युद्ध आणि त्याला मी म्हणतो सांस्कृतिक आतंकवाद. असा सांस्कृतिक आतंकवाद जो तुमच्या टीव्हीतून तुम्ही विकत घेतलेल्या टीव्हीतून तुम्ही त्याचं मंथली भाडं देतात त्या टीव्हीतून तुम्ही स्वतःचा वेळ काढून तिच्या समोर बसतात त्या टीव्ही समोर. हिंदुस्थानात ज्याला मीडिया म्हणतो त्या मीडियामधनं ब्रेकिंग न्यूजच्या माध्यमातून तुमच्यावर चकमक होती, गोळीबारी होती जी पाकिस्तानच्या सीमेवर होती ना सैनिकांवर, ती ब्रेकिंग न्यूजच्या माध्यमातून आपल्यावर होती पण आपल्याला समजत नाही. विभिन्न सिरियल मधून असे कार्यक्रम दाखवले जातात, विभिन्न टीव्ही शोच्या टॉक शो मधून असे कार्यक्रम दाखवले जातात ज्यातून आपल्यावर संघटनात्मक संवैधानिक घटनात्मक संरक्षणाच्या कवचातील रणगाड्यात बसून तोफगोळे लागले जातात. ते आपल्यावर मनावर परिणामही करतात पण बऱ्याच वेळा ते आपल्याला समजत नाही. आणि म्हणून या देशातील मीडिया जो बंदुकीच्या बॉम्बच्या हल्ल्यापेक्षाही जास्त खतरनाक हल्ले न्यूजच्या माध्यमातून करतो त्याबद्दलची माहिती मी आज आपल्याला देऊ इच्छितो. आपण बहुतांशी युवा मित्र या ठिकाणी बसलेले आहात. मी काही उदाहरणं आपल्या समोर देतो ज्यातून मला विषय मांडायला सोपं होईल. आता एक नवीन पिक्चर आला होता आमिर खानचा दंगल, आपल्याला माहित असेल. या दंगल पिक्चर मध्ये महावीर फोगाट नावाच्या पहिलवानाचे चरित्र होतं. हरियाणातला हा पहिलवान ज्यांनी जगाच्या पाठीवर हिंदुस्थानचं नाव गाजवलं आणि म्हणून त्याच्या जीवनावर आम्ही पिक्चर काढतो असं गोंडस नाव आमिर खानने दिलं. त्याच्यावर पिक्चर आला. त्या पिक्चरनी 600 कोटी रुपये कमवले. ते तुमच्या आणि आमच्या खिशातले पैसे. हरियाणा सरकारने त्या राज्यातल्या पहिलवानावर पिक्चर बनवला म्हणून आमिर खानच्या त्या पिक्चरला टॅक्स फ्री केलं आणि देशभरात असं वातावरण निर्माण झालं की आमिर खानने एक पहिलवानावर पिक्चर बनवला, किती चांगलं काम केलं. त्याच्यामध्ये 2 मुली होत्या, त्या मुलींवर पिक्चर बनवला म्हणजे बेटी बचाव या प्रधानमंत्र्यांच्या आंदोलनालाही त्यांनी समर्थन केलं. परंतु मित्र, हे दाखवण्याचं त्यांचं दाखवण्याचं जात आहे.
वाचता येतं आमिर खानने काय केलं त्या पिक्चर मधून? हे फक्त सुदर्शन चॅनलनी दाखवलं. आमिर खानने काय केलं? त्या पिक्चर मध्ये ज्यांच्या जीवनावर तो पिक्चर बनला होता त्या महावीर फोगाट या व्यक्तीने पूर्ण जीवनामध्ये कधीही मांसाहार केलेला नव्हता. परंतु या पिक्चर मध्ये एक शॉट टाकण्यात आला. तो सीन काय होता की महावीर फोगाटच्या त्या दोन मुली, पैलवानाच्या त्या दोन मुली दुसऱ्या पैलवानाला हरवू शकत नाही म्हणून ते पैलवान म्हणतो का तुमच्यात ताकद नाही, एनर्जी कमी पडते, म्हणून तुम्ही काय केलं पाहिजे? मांसाहार केला पाहिजे. आणि म्हणून बायको विरोध करते तरीही तो पडद्यावरचा पैलवान मार्केटमध्ये जातो, मटण घेऊन येतो, आपल्या मुलींना जबरदस्ती खाऊ घालतो. बायको बनवत नाही तो स्वतः बनवून खाऊ घालतो आणि मग त्याच्यानंतरच्या कुस्त्या त्या मुली जिंकतात. मित्रांनो, मी स्वतः त्या पैलवानाला भेटलो या पिक्चर नंतर. त्या माणसाने नाही, त्याच्या परिवाराने जीवनात कधीही मांसाहार केलेला नाही. तरीही आमिर खाननी त्या पिक्चर मध्ये सत्य घटनेवर आधारित चरित्र फिल्म असं म्हणूनही त्या माणसाला नॉनव्हेज खाताना यासाठी दाखवलं कारण त्याला हिंदुस्थानात लोकांमध्ये नॉनव्हेजचं प्रमोशन करायचं आहे. गाय काटणाऱ्या कत्तलखान्यांच्या मांसाला हिंदुस्थानात मार्केट वाढलं पाहिजे म्हणून खोटा प्रचार करायचा आहे. हे आक्रमण नाही तर काय? एखादी गोळी चालवण्यापेक्षा बॉम्ब फोडण्यापेक्षा जास्त खतरनाक नाहीये तर काय? आणि त्याही पेक्षा मोठं पाप आमिर खानच्या पिक्चर मध्ये अजूनही केलं ते म्हणजे सामान्यतः कुठलाही पैलवान, आपल्याकडे पण ज्या अनेक तालमी आहे त्या तालमीमधला पैलवान हनुमानाची भक्ती करतो, बजरंगबलीची भक्ती करतो आणि त्याच्यानंतर कुस्ती खेळायला जातो. हा सामान्य नियम आहे. असा नियम हरियाणातल्या पैलवानांना पण पाळतात. परंतु जीवनभर ज्या व्यक्तीने 2000 पेक्षा जास्त कुस्त्या खेळल्या त्या व्यक्तीला पूर्ण 3 तासाच्या पिक्चर मध्ये एकदाही हनुमान त्या पिक्चर मध्ये दाखवला नाही. त्या माणसाच्या जीवनात नसणारा मांसाहार पिक्चर मध्ये आणला आणि त्या माणसाच्या जीवनात असणारा हनुमान काढून टाकला. का? तर या हिंदुस्थानातील माणसाच्या मनामध्ये, हृदयामध्ये, त्याच्या घरामध्ये जो भगवान बसलेला आहे, देव बसलेला आहे, तो जो मूर्तीपूजा करतो त्या मूर्तीपूजाला इस्लाममध्ये भूतपरस्ती म्हणतात. ती भूतपरस्तीचा विरोध इस्लाम करतो. त्याचं काम आमिर खानने आपल्या पिक्चर मधून केलं आणि देवाला पिक्चर मधून रिटायर करून टाकलं, बाहेर काढून टाकलं. हे सांस्कृतिक आक्रमण नाही तर काय? हे आपलं दिशाभ्रमित करण्याचं काम आहे तर नाही तर काय? मी असं मानतो का हे गोळा बारूदपेक्षाही जास्त घातक आहे. तुम्हाला आठवत असेल मागच्या काही काळ 1.5 वर्षापूर्वी आमिर खानचा पीके नावाचा फिल्म आली होती, पिक्चर आला होता. त्या पिक्चर मध्ये सुद्धा याच प्रकारे देवाच्या मूर्तीला हातात घेऊन वाजून दाखवलं. त्याच्यामध्ये काही ट्रान्समीटर आहे का? याच्यामध्ये बॅटरी आहे का? याच्यामध्ये बोललेलं देवापर्यंत कसं जाईल? हे सगळे संवाद काय होते? तर देवावरची लोकांची श्रद्धेला, भक्तीला, निष्ठेला दूर करण्यासाठी होते. आमचे छत्रपती शिवाजी महाराज एवढा शक्तिशाली साम्राज्य मुघलांच्या विरुद्ध लढण्यात कोणाची शक्ती प्राप्त करत होते? दैविक शक्ती प्राप्त करत होते, ईश्वराकडनं शक्ती प्राप्त करत होते. आपण सगळे देवाला मानणारे लोक आहे. कितीही क्रूर शासक आला, कितीही दृष्ट राज्यकर्ता आला तरी आपण असं म्हणतो की हा आमच्या घरातला आणि आमच्या हृदयात बसणारा जो देव आहे ना तो आम्हाला शक्ती देईल, सामर्थ्य देईल आणि आम्ही त्यांच्या विरुद्ध लढण्यासाठी तयार होतो. आमच्या मनातला, हृदयातला, घरातला जर देव काढून टाकला तर आम्ही फक्त एक हाडामाताचे पुतळे राहू आणि मग आम्हाला गुलाम करणं, आमच्यावर राज्य करणं हे जास्त सोपं होईल असं मानून ही सगळं षडयंत्र अशा लोकांमार्फत केलं जातं. टीव्ही सिरियल मध्ये आपण पाहतो अनेक प्रकारच्या टीव्ही सिरियल आज घरोघर येत आहेत. एक बाई किती नवरे करते आणि कपड्यापेक्षा नवरे जास्त बदलते हे सगळं सिरियल मध्ये दिसतं. हे आपल्या घरातलं चित्र आहे का? आपल्या शेजारचं चित्र आहे का? गेल्या अनेक वर्षात आपण असं कधी ऐकलेलं आहे का? नाही. परंतु अशा चरित्रहीन लोकांना प्रतिष्ठा देण्याचं काम टीव्ही सिरियल मधनं चालू आहे. आणि यापेक्षा न्यूज चॅनल जास्त घातक आहे, जास्त घातक आहे. सीमेपार बसणारा जो ऑफिस सईद आहे ना, ज्याला तो नजरबंद केलं पाकिस्ताननी, त्यापेक्षा हिंदुस्थानातले काही पत्रकार जास्त घातक आहे, जास्त नुकसान करत आहेत.
कसं करताय आणि काय ही इंडस्ट्री आपल्याला यासाठी माहीत पाहिजे. कारण आपण या हिंदुस्थानला वाचवणारे, धर्माला वाचवणारे, परंपरेला वाचवणारे मावळे आहात आणि आपण त्या जुन्या युद्ध परंपरेला आत्मसात करून शक्ती आणि प्रेरणा सामर्थ्य घेऊन समाजात जाणार आहात. म्हणून आपल्याला माहीत पाहिजे तर आपला शत्रू हा केवळ मैदानात नाही तर टीव्हीत सुद्धा आहे. हिंदुस्थानात 742 चॅनल आहे, त्यापैकी 350 न्यूज चॅनल आहे, त्यापैकी 15 नॅशनल न्यूज चॅनल आहे, त्यापैकी टॉप 10 मध्ये सुदर्शन पण येतो. एवढ्या सगळ्या चॅनल मधनं 46 भाषेच्या चॅनल मधनं हिंदुस्थानामध्ये रोज हजारो तासाच्या बातम्या आपल्या समोर पसरवल्या जातात आणि त्या बातम्यांमध्ये सुद्धा ज्या पद्धतीने षडयंत्रपूर्वक टीव्ही सिरियल मधून, पिक्चर मधून चुकीची माहिती सांगितली जाते तर त्याही पेक्षा जास्त खतरनाक माहिती आपल्याला न्यूज चॅनल मार्फत सांगितली जाते. आणि ही का सांगितली जाते? पुन्हा याचसाठी की या देशातील व्यक्तीचा धर्मावरचा विश्वास तोडायचा आहे. मित्रांनो, आज आपण एवढ्या मोठ्या संख्येने इथे जमलेल्या आहात. इतक्या मेहनतीने आपण ही मोहीम करीत आहात. गुरुजीचा गेल्या अनेक दशकांपासून करताय. हिंदुस्थानातल्या कुठल्या टीव्ही चॅनलनी या मोहीमबद्दल दाखवलं का? नाही दाखवलं. का नाही दाखवलं? पण 4-5 आमचे मित्र गळ्यामध्ये भगवा पट्टा टाकून कुठे एखादी प्रदर्शन करण्यात असेल, थोडासा विरोध करणार असेल, किंवा आता एक पिक्चरचं शूटिंग चालू होतं पद्मावतीवर राजस्थानमध्ये, आपल्याला माहीत झालं असेल. ज्या पद्मावतीने स्वतःचं चरित्र जपण्यासाठी, आपल्या सहचारिणींचं चरित्र जपण्यासाठी स्वतःला होळी, स्वतःला त्यांनी अग्नीमध्ये समर्पित केलं, सती गेल्या, प्राण दिला. त्या कोणाच्या विरुद्ध? खिलजीच्या विरुद्ध. आणि जी पिक्चर आहे ती तिच्यात काय दाखवत आहे? खिलजीचं आणि पद्मावतीचं प्रेम प्रसंग दाखवत आहे. त्यांच्या विरुद्ध विरोध करणाऱ्या करणी सेनाच्या 5-10 लोकांनी जाऊन त्या ठिकाणी विरोध केला तर लगेच म्हणे का हा हिंदू आतंकवाद आहे. आपण ऐकलं असेल ना टीव्हीवर बातम्या. हा जर हिंदू आतंकवाद आहे तर काश्मीर मध्ये हैदर फिल्मचं शूटिंग चालू होतं, त्यामध्ये जनगणमन राष्ट्रगान होणार होतं आणि भगवा तिरंगा फडकावला जाणार होता. तो फडकावला जाऊ नये आणि त्या ठिकाणी जनगणमन होऊ नये म्हणून ज्या मुसलमानांनी विरोध केला त्यांचा इस्लामिक आतंकवाद का नव्हता. परंतु त्यांनी दाखवला का? हा त्यांच्या अजेंड्याचा भगवा आतंकवाद. साधू संत किती काम करतात? दऱ्या खोऱ्यात बसणाराही आमचा साधू संत विश्व शांतीसाठी काम करतो. आणि कुठं छोटीशी दर्गा बनवून नंतर तिथं मोठी मस्जिद बनवून काम करणारा मुल्ला काय काम करतो? इस्लाम, दुनियाला इस्लामिक बनवण्याचं काम करतो. परंतु तो शांतीदूत आणि दऱ्या खोऱ्यात बसूनही विश्व शांतीची प्रार्थना करणारा साधू संत हा हिंदू आतंकवादी. हे हिंदुस्थानच्या टीव्ही चॅनलनी आपल्याला एक झूट, एक खोटं षडयंत्रपूर्वक माहिती आपल्यापर्यंत पोहोचवली. आपल्याला माहिती आहे का? अनेक विभिन्न प्रकारचे सेवा प्रकल्प साधू संत चालवतात, परंतु भारतातल्या कुठल्याही टीव्ही चॅनलवर, न्यूज चॅनलवर आपण कुठल्या साधूबद्दल चांगली बातमी पाहिली नाही पाहिजे. कारण ती दाखवायची नाहीये. ती जर दाखवली तर तुमची साधू संतांबद्दलची श्रद्धा वाढेल. मग त्या श्रद्धेने तुमच्या मनातील ईश्वराप्रतीची आस्था वाढेल. त्यातून आमच्या हजारो लाखो वर्षाच्या त्या महान परंपरेबद्दलही आमची आस्था वाढेल. त्यातून आम्हाला प्रेरणा मिळेल. ही प्रेरणा मिळाली नाही पाहिजे म्हणून आम्हाला असे कार्यक्रम दाखवले येत नाही. आपल्याला देशभरात 31 डिसेंबर आणि विदेशी नववर्षाचे अनेक कार्यक्रम होतात. अनेक टीव्ही चॅनलवर दाखवले जातात. पण हिंदू नववर्षाचा कार्यक्रम दाखवला जातो का? नाही दाखवला जातो. तो नवीन वर्षाचा का दाखवला जातो? यासाठी दाखवला जातो का तो विदेशी संस्कृतीशी तुम्हाला जोडतो. आणि हा गुढी पाडव्याचा जर कार्यक्रम दाखवला तर तुम्ही कोणाशी जोडल्या जाल? तर 1000 वर्ष जुन्या अशा संस्कृतीशी, अशा समर्पण करणाऱ्या वीरांशी ज्यांनी स्वतःचा देहत्याग केला, प्राणाची आहुती दिली आणि या देशाला, धर्माला वाचवलं, अशा प्रकृतीशी सुसंगत
अशा हिंदू नववर्षाला दाखवलं तर तुम्ही हिंदुस्थानशी जोडले जाल आणि तुम्हाला हिंदुस्थानशी जोडून ठेवायचं नाहीये, तुम्हाला तोडायचं आहे आणि त्या विदेशी संस्कृतीशी जोडायचं आहे. म्हणून हिंदुस्थानामध्ये 2% ख्रिश्चन आहे, ज्यांचं ते नवीन वर्ष आहे, परंतु 100% लोकांसमोर ते विदेशी वर्ष दाखवलं जातं आणि 98% लोकांचं स्वदेशी वर्ष तुम्हाला दाखवलं जात नाही. हे षडयंत्र आहे. हे षडयंत्र आपल्याला यासाठी मित्रांनो समजून घ्यायचं आहे का आपल्याला माहिती आहे. तसं तर हिंदुस्थानामध्ये आपण पहिला पत्रकार नारद मुनींना मानतो, परंतु मीडिया म्हणून आधुनिक पत्रकारितेचा उल्लेख जर करायचा असेल तर हिंदुस्थानच्या आझादीच्या आंदोलनामध्ये, स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये कोणाचंही नाव घ्या तुम्ही, कोणत्याही क्रांतिकारकाचं नाव घ्या, समाज सुधारकाचं नाव घ्या, त्याचा पेपर होता. अगदी गांधीवादी सारख्या गांधीजींनी सुद्धा, मवाळवादी गांधीजींनी सुद्धा हरिजन नावाचा पेपर चालवलेला आहे. ज्यांनी क्रांतीचा मार्ग अवलंबला अशा भगतसिंगांचाही पेपर होता, पत्रकार होते. स्वतंत्र महामार्ग जन्मसिद्ध अधिकार आहे असं म्हणणाऱ्या लोकमान्य टिळकांनी सुद्धा केसरी काढला. कोणत्याही क्रांतिकारकांचं नाव घ्या, मी दावा करतो तो पत्रकार होता, त्यांनी पेपर काढलेला होता. पण आजच्या आधुनिक हिंदुस्थानात स्वतंत्रतेनंतर आपण मीडियाला विदेशीच्या हवाली केलं. आज हिंदुस्थानामध्ये एवढे सगळे चॅनल आहेत 742, परंतु एक सुदर्शन चॅनल सोडला तर कुणीही संपूर्ण स्वदेशी चॅनल नाहीये. का नाहीये? तर जे राज्यकर्ते झाले स्वातंत्र्यानंतर त्या सगळ्या राज्यकर्त्यांनी ठरवून या मीडियाला, जे स्वतंत्रतेच्या आंदोलनामध्ये एक मिशन म्हणून काम करत होते, स्वतंत्रतेच्या आंदोलनामध्ये जे मोठ्या प्रमाणामध्ये या पत्रकारितेतून लोकांना प्रचारित करीत होते, त्याला काय म्हणायचो आम्ही? स्वातंत्र्यतेच्या आंदोलनाच्या आधी भारतामध्ये पत्रकारिता ही मिशन होती. स्वतंत्रतेच्या नंतर राज्यकर्त्यांना वाटलं का जर पत्रकार इतके प्रामाणिक राहिले तर भ्रष्टाचारी राजकारणी, जातीवादी, धर्मवादी राजकारणी राजकारण करू शकतील का? नाही करू शकणार. त्यामुळे नेहरू सारख्या राजकारण्यांना वाटलं का जर पत्रकार इमानदार राहिला, जर हे लोक सेवाभावी राहिले तर आम्हाला मेवा खाऊ देतील का? नाही. आणि म्हणून मिशनचा हे क्षेत्र पत्रकारिता, याला हळूहळू एक गोंडस नाव दिलं गेलं, विदेशी नाव दिलं गेलं आणि त्याचं नाव आहे प्रोफेशन. मीडिया आधी काय होतं? मिशन. नंतर त्याला काय नाव दिलं गेलं? प्रोफेशन. आणि आता जर आपण पाहत असाल तर मागच्या काही वर्षापासून तुम्हाला पत्रकारांचे नाव फक्त ऐकायला भेटतील ते कमिशनसाठी, भ्रष्टाचार करण्यासाठी. आणि म्हणून प्रोफेशन, मिशन पासून सुरू झालेली पत्रकारिता प्रोफेशनच्या नावाने आज खंडणी मागणाऱ्या गुंडांपर्यंत येऊन पोहोचलेली आहे. आणि हा आपल्यासाठी सगळ्यात मोठा धोका. पुन्हा मी सांगतो का आपल्याला तोफ गोळे, बंदुका आणि आतंकवाद्यांच्या हमल्यातून होणाऱ्या नुकसानपेक्षा जास्त नुकसान या टीव्ही चॅनल मधून होत आहे. आणि म्हणून आपल्याला समजून घेण्याची गरज आहे की या टीव्ही चॅनल मधून जे दाखवलं जातं ते 100% खरं असतं असं नाही. ते 100% खरं नव्हे, 100% खोटं असण्याची शक्यता जास्त. असं का होतं? तर ते यासाठी होतं का टीव्ही चॅनल मध्ये विदेशी गुंतवणुकीला भारतात सूट आहे. भारतामध्ये जे टीव्ही चॅनल चालतात त्यांच्यामध्ये एंटरटेनमेंट चॅनल जर सुरू करायचं असेल तर 100% विदेशी पैसा लावला जाऊ शकतो. पूर्वी भारतामध्ये न्यूज चॅनल मध्ये विदेशी पैशाला सूट नव्हती, परंतु 10 वर्षापूर्वी या सुटीत 26% इन्व्हेस्टमेंट विदेशी पैसा सूट दिली. आता काही महिन्यापूर्वी 49% सूट दिली. मला तुम्ही सांगा, भारतातल्या टीव्ही चॅनल मध्ये जर दाऊद पैसा लावित असेल तर भारत माता की जय असं भारतातले टीव्ही चॅनल म्हणतील का? नाही म्हणणार. कसे म्हणतील? आज दाऊदचा पैसा भारतातल्या टीव्ही चॅनल मध्ये लागतो. जसं आपल्याकडं तिरुपती देवस्थान खूप पैसा आहे, शिर्डीचं साईबाबा देवस्थान आहे, भरपूर पैसा आहे, मुंबईचं सिद्धिविनायक देवस्थान आहे, भरपूर पैसा आहे. असे पैसे असणारे देवस्थान
हिंदुस्थानमध्ये बँकेत पैसे ठेवू शकतात, त्याची एफडी करू शकतात, त्याचं व्याज घेऊ शकतात, परंतु ते शेअर मार्केटमध्ये पैसा लावू शकत नाही. असंच विदेशात पश्चिममध्ये काय होतं, ते खास करून अमेरिका, ब्रिटन, युरोप आणि ऑस्ट्रेलियामध्ये जे चर्च आहे, जे ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या संस्था आहे, त्यांच्याकडे प्रचंड पैसा. किती पैसा आहे तर भारत सरकारकडे जितका नाहीये त्यापेक्षा जास्त पैसा आहे. अशा संस्था त्या पैशाला एफडी करण्यापेक्षा, बँकेत ठेवण्यापेक्षा, कारण त्या देशात बँकेत व्याज मिळत नाही, ते काय करतात, शेअर मार्केटमध्ये लावतात. आणि शेअर मार्केटमध्ये कोणत्या कंपन्यांमध्ये लावतात तर न्यूज चॅनल कंपन्यांमध्ये लावतात, मीडियामध्ये लावतात. जो बाप्टिस्ट चर्च आहे, जे प्रोटेस्टंट चर्च आहे, हे चर्च कशात पैसे लावतात, तुम्ही आम्ही जो टीव्ही चॅनल पाहतो ना त्याच्या कंपनीत लावतात. मग मला सांगा, ज्या न्यूज चॅनल मध्ये साऊथचा पैसा आहे तो भारत माता की जय म्हणणार नाही, आणि ज्या टीव्ही चॅनल मध्ये ख्रिश्चनांचा पैसा आहे तो शिवाजी महाराज की जय म्हणणार नाही. म्हणाल का? कोणत्या किमतीवर म्हणाल का? नाही. तुम्ही म्हणाल आता एखादा पुरावा द्यायला, मी पुरावा देतो, कारण एक पत्रकार आहे त्यामुळे मी फक्त बोलत नाही तर प्रूफ देतो. मागच्या काही वर्षापूर्वी, 2-1 वर्षापूर्वी आम्ही रामलीला मैदानावर एक 1.5 लाख लोकांचं मोठं आंदोलन केलं. आंदोलनाचा नारा होता, गो माता को राष्ट्र माता का दर्जा देने के लिए चलो रामलीला मैदान. रामलीला मैदानावर 1.5 लाख लोक यावे म्हणून आम्ही भारतातल्या विभिन्न टीव्ही चॅनलला जाहिरात दिली. आम्हाला माहित होतं का अशा प्रकारची कार्यक्रमाची न्यूज कुठं लागत नाही, त्यामुळे हे पैशाचे भुकेले, यांना पैसे द्या, आणि आम्ही यांना पैसे देऊन जाहिरात दिली का चलो रामलीला मैदान, गौ माता को राष्ट्र माता का दर्जा देने के लिए. आणि अशी जाहिरात बनवून डीडी पेमेंट ऑर्डर आम्ही टीव्ही चॅनलला पाठवली. तुम्हाला विशेष वाटेल, पैसा तर कुणी नाही म्हणत नाही, परंतु भारतातल्या अनेक टीव्ही चॅनलनी गौ माता को राष्ट्र माता का दर्जा देने के लिए ये विज्ञापन, ही ॲडव्हर्टाईज पैशासह आम्हाला परत पाठवली, पैशासह. आणि काय म्हणलं, नुसती पाठवली नाही, तर त्याच्याबरोबर त्यांनी एक कागद पाठवला, डिअर सुरेश चव्हाण के गौर सेव गाव ट्रस्ट नोएडा, तुम्ही पाठवलेली जाहिरात ही आमच्या प्रसारण कोड ऑफ कंडक्ट मध्ये बसत नाही. म्हणजे काय, तर आमचे जे नियम आम्ही आमचे कार्यक्रम आणि जाहिराती चालवण्याचे बनवले आहे त्याच्यामध्ये गाईला वाचवा, गाईला राष्ट्रमातेचा दर्जा द्या, हे ॲडव्हर्टाइजमेंट आम्ही दाखवू शकत नाही. लिखित आहे. का असं म्हणलं त्यांनी, कारण त्या चर्चकडनं त्यांनी हजारो कोटी रुपये घेतलेले, त्या चर्चने एक अंडरस्टँडिंग, इन्व्हेस्टमेंट अंडरस्टँडिंग केलेलं असतं प्रत्येक कंपनी बरोबर, आणि त्याच्यात लिहिलेलं असतं का ही गोष्ट करायची नाही, ती गोष्ट करायची नाही. आणि त्यामध्ये भारतातल्या साधू संतांचं काम न दाखवणं, गायला वाचवण्याचं अभियान न दाखवणं, हिंदुस्थानला वाचवण्याचं अभियान न दाखवणं, या सगळ्या अप्रत्यक्ष गोष्टी लिहिलेल्या असतात. उलट काय होतं, आज हिंदुस्थानला वाचवणारे अभियान, आंदोलन जास्त चालू आहे, बरोबर, आणि हिंदुस्थानला तोडणारे अभियान तुलनेने कमी चालू आहे, संख्या कमी आहे. परंतु तुम्हाला एक बातमी सांगतो जी दर आठवडी शुक्रवारी तुम्हाला ऐकायला भेटेल. बातमी काय, जम्मू काश्मीर मधल्या श्रीनगर मध्ये मस्जिदीवर काही लोक उभे राहिले आणि त्यांनी पाकिस्तानचा झेंडा फडकावला. दर शुक्रवारी नमाज नंतर ही बातमी तुम्हाला ऐकायला भेटते का नाही? दर शुक्रवारी ठरलेली बातमी. किती लोक असतात? 4-5. तोंड बांधून घेतात, हिरड्यासारखं लपवतात, कॅमेऱ्यासमोर चेहरा दाखवू शकत नाही, परंतु पाकिस्तानचा झेंडा घेऊन त्या मस्जिदीवर उभा राहतात भिंतीवर, आणि भारतातले काही टीव्ही चॅनल त्या व्हिडिओला काढतात आणि दर रविवारी तुम्हाला सांगतात कि कश्मीर के मुक्ति के आजादी के आंदोलन के लिए आज पाकिस्तान का झंडा फहराया गया, हिंदुस्तान के ध्वज को झलाया गया. दाखवणारे किती? 2-3, आणि बातम्या दर आठवड्याच्या दाखवल्या जातात. परंतु तिरंगा झेंडा हातात घेऊन या देशाची सीमा सुरक्षित राहावी यासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या जवानांची बातमी दाखवली जाते का? नाही. धर्म सुरक्षित राहावा म्हणून आपल्यासारखे अनेक लोक जे भगवा झेंडा हातात घेऊन
दऱ्याखोऱ्यांमध्ये असा प्रवास करतात, संस्कृतीला वाचवतात, जिवंत ठेवतात, ही बातमी दाखवली जाते का? नाही. या देशातल्या अलगाववाद्यांना, देशद्रोह्यांना अशा बातम्यांमधून ते शक्ती सामर्थ्य देतात आणि त्यातून त्यांची शक्ती अजून मजबूत होते. त्यांचा आवाज विदेशी मंचावर जातो. तुम्हाला आम्हाला वाटतं की अरे किती मोठी संख्या आहे, काश्मीर मधले लोक आपल्या बरोबर राहू इच्छित नाही. खरं तुम्हाला माहिती आहे, संपूर्ण काश्मीर हा कोल्हापूर जिल्ह्यापेक्षा छोटा आहे. त्या काश्मीरमध्ये जे अलगाववादी आंदोलन जे चालतं ते या तालुक्यात जिथं आपण बसलेलो आहे या तालुक्यापेक्षा छोटे आहे लोकसंख्येने. आणि पाकिस्तानचा झेंडा दाखवणारे किती जण आहे? 4-5 जण. आणि दाखवतो कशावर? मस्जिदीवर. मी माझ्या कार्यक्रमात म्हटलं का सगळ्यात सोपा उपाय. सोपा उपाय काय? का ते लोक चेहऱ्याने तोंड लपवून दाखवतात, त्यांना तुम्ही ओळखू शकत नाही, ठीक आहे. परंतु त्या मस्जिदीत बसणारा तो मौलाना आणि जो कोणी मुल्ला असेल ना त्याला पकडा, दुसऱ्या आठवड्यापासून ते दाखवण्याचं बंद होईल. परंतु मस्जिदीत घुसून मुल्ल्याला अटक करण्याची ताकद असणारा मंत्री गृहमंत्री हिंदुस्थानला भेटला नाही, म्हणून ते होत नाही. आणि म्हणून हिंदुस्थानातला टीव्ही चॅनल, हिंदुस्थानच्या टीव्ही चॅनलचा इतका नंगानाच चालू असूनही त्याच्या विरुद्ध कुणी का बोलत नाही? लोकांना असं वाटतं का मधुमक्खीचे छत्ते में हात कोण डालेगा? हा मधुमाख्यांचं हे सगळं असं मोहळामध्ये हात कुणी दाखवायचा, म्हणून कुणी हात लावत नाही. सरकारांना, राजकारण्यांना वाटतं का आमची लोकप्रियता महत्वाची आहे, मीडियावाले विरोधात गेले तर राजकारण अडचणीत येईल, म्हणून कुणी बोलत नाही. परंतु तुम्ही आम्ही मजबूर आहात का? तुम्ही मजबूर आहात का? आजपर्यंत आम्हाला माहित नव्हतं कदाचित का आमच्या टीव्हीतून आमच्या धर्माच्या विरुद्ध षडयंत्र होतं, पण आज माहीत झालं. आता आपल्याला दऱ्याखोऱ्यातून चालणाऱ्या या मोहिमेतून मिळणारं शारीरिक मानसिक जे सामर्थ्य आहे ते यासाठी सुद्धा मोहीम चालवली पाहिजे का घराघरात जो शत्रू घुसलेला आहे टीव्हीच्या माध्यमातून त्याला कसा बाहेर काढतो. तो कसा बाहेर काढू शकतो आपण? तर त्याचा एक सोपा उपाय. मी कधीही फक्त समस्या सांगत नाही, तर त्याच्याबरोबर उपाय सांगतो. आणि तो सगळ्यात महत्वाचा उपाय काय आहे? तो उपाय आहे का या तोते की राक्षसाचा जीव कशात असतो? कुठल्या तरी पोपटात असतो. तसा या विदेशी राक्षसाचा जीव कशात आहे? टीव्हीचा आहे. आणि त्या टीव्हीचा जीव कशात आहे? TRP मध्ये आहे. अनेक जणांनी ऐकलेलं असेल टीव्ही चॅनलला TRP असते, म्हणजे किती दर्शक किती लोक त्या टीव्हीला त्या शोला पाहतात याच्यावर त्याची ताकद, त्याचा नंबर ठरला जातो. तुमच्या हातात त्या पोपटाचा गळा दाबायची ताकद आहे. कशी आहे? तर जो चॅनल, खरं तर सगळेच चॅनल, पण जो चॅनल ज्यावेळी हिंदू विरोधी बातमी दाखवायला लागल, देशद्रोहांचं सामर्थ्य दाखवायला लागल, त्यावेळी त्या टीव्हीला बंद करायचं, दुसरा चॅनल पाहिजे. सुदर्शन पहा, दुसरा चॅनल पहा, नाही तर बंद करा. त्याची TRP घटल. ज्यावेळी त्याची TRP घटल, त्याची दर्शक संख्या घटल, त्यावेळी पुढच्या वेळी त्यांनी सांगितलेलं दाखवलेलं एक तर लोकांपर्यंत जाणार नाही आणि TRP घटल्यामुळे त्याच्या चॅनलची लोकप्रियता पण घटल. त्याला जो जाहिराती मिळतात त्या घटल आणि मग त्यातून आपोआपच राक्षसाचा जीव कमकुवत होईल आणि राक्षसाला तुम्ही मारू शकाल. म्हणून नवीन हत्यार, नवीन युद्धाच्या रणनीती या शिकल्या पाहिजे. आपल्या देशातल्या दुश्मनांकडे AK-47 आणि त्यापेक्षा आधुनिक शस्त्र आहे, परंतु देश वाचवण्याकडे आहे का? नाही. जसं मी म्हणलं की प्रत्येक क्रांतिकारकांनी, समाजसुधारकांनी त्यावेळी पेपर काढलेले होते. मी दावा करतो की छत्रपती शिवाजी महाराज या काळात असते तर त्यांनी सुद्धा टीव्ही चॅनल काढला असता. कारण प्रत्येक युगामध्ये प्रत्येक सामर्थ्यशाली आणि क्रियाशील जे समाज सुधारक आहे त्यांनी प्रसार माध्यमांचा उपयोग केलेला आहे. जसं मी टिळकांचं उदाहरण दिलं, गांधींनी हरिजन काढला, पण गांधी फक्त हरिजन भारतात असतानाच काढत नव्हते, तर दक्षिण आफ्रिकेमध्ये सुद्धा ते ज्यावेळी होते त्यावेळी तिथेही त्यांनी पेपर काढलेला होता. म्हणजे माओवादी असो नाहीतर जहालमतवादी असो, प्रत्येकाने मीडियाचा सहारा घेतलेला आहे. आणि म्हणून तुम्ही आम्ही घेतला पाहिजे का नाही? घेतला पाहिजे. म्हणून हे हत्यार सुद्धा आपल्याकडे असलं पाहिजे. आपण सुद्धा सोशल मीडियामध्ये ऍक्टिव्ह असलं पाहिजे. कारण एक व्हॅक्यूम आहे, समजा 1000 बाय 1000 फुटाचं
ते लोकांनी भरणारच आहे. आणि त्या ठिकाणी सज्जन नाही गेले तर कोण भरतील? दुर्जन भरतील. तुमचा घरातला टीव्ही चॅनल हा 24 घंटे चालणार आहे का नाही? चालणार आहे. तुम्ही जेवायच्या वेळी मोकळ्या वेळी त्याच्या समोर बसणार आहे का नाही? बसणार आहे. आज टीव्ही हा लोकांच्या जीवनाचा अपरिहार्य भाग झालेला आहे. त्याला तुम्ही इडियट बॉक्स म्हणून फेकून देऊ शकत नाही. त्यापेक्षा त्या टीव्ही चॅनलवर जास्तीत जास्त वेळ येऊन तुमचा आमचा बुद्धिभेद करणाऱ्या लोकांचे कार्यक्रम कमी करून आपले कार्यक्रम वाढवले जाऊ शकता का नाही? वाढवले जाऊ शकता. त्यातून देशभक्ती मजबूत केली जाऊ शकते का नाही? केली जाऊ शकते. त्यातून आमच्या संस्कृतीचा प्रचार होऊ शकतो का नाही? होऊ शकतो. या दिशेने काम करण्याची जरूरत आहे. आणि म्हणून एखाद्या ठिकाणी जर नालायकांची फौज असेल तर त्या ठिकाणी सज्जन शक्ती मजबूत होणं गरजेचं आहे. आणि म्हणून हिंदुस्थानच्या मीडियामध्ये सुद्धा सज्जन शक्तीला जास्तीत जास्त कसं वाढवता येईल याचा विचार आज हिंदुस्थानातल्या लोकांनी करण्याची आवश्यकता आहे. अशा विविध प्रकारच्या माध्यमातून, अशा विविध प्रकारच्या आंदोलनातून आणि अशा विविध प्रकारच्या अभियानातून आज आपण जे लोकांसमोर मुद्दे घेऊन जातो, अशा मुद्द्यातून आपण काय करू शकतो? तर या टीव्हीच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण लोकांसमोर एक चांगला प्रचार करू शकतो. जो मुद्दा मी आपल्या समोर मांडला, या मुद्द्याला अनुसरून फक्त एक कविता मी आपल्या समोर ठेवतो आणि त्यानंतर माझा विचार असा आहे गुरुजी की मी फक्त बोलण्याऐवजी काही प्रश्न यावे आणि त्या प्रश्नांचं उत्तर मी द्यावं, ज्यातून आपल्याला चांगल्या सोप्या पद्धतीने हा मुद्दा मी समजून सांगू शकेल. आणि म्हणून आतापर्यंत मांडलेला मी मुद्दा आणि पुढचा कितीही यावर बोलता येईल, परंतु कमी शब्दात जर एखादा विषय मांडायचा असेल तर कविता खूप चांगलं माध्यम असतं. म्हणून आपल्या समोर मी एक कविता मांडतो. मी एक हिंदी न्यूज चॅनल चालवतो. हिंदी आपली राष्ट्रभाषा आहे म्हणून हिंदीमध्ये हे मी आपल्या समोर मांडतो. अशा करेल की मी आपल्याला हे समजल, त्यातून विषय मांडला जाईल आणि त्यानंतर आपण प्रश्नोत्तराला वेळ देऊ. कवितेमध्ये म्हणलेलं आहे, आज कलम कागज से मैं दंगा करने वाला हूँ, मीडिया की सच्चाई को मैं नंगा करने वाला हूँ. ही सच्चाई मी आतापर्यंत आपल्याला सांगितलं की हिंदुस्थानच्या मीडियाची सच्चाई ही हिंदुस्थानातल्या प्रत्येक माणसापर्यंत गेली पाहिजे आणि यांचा नालायकपणा हा नंगा झाला पाहिजे. जर तो केला नाही तर आपल्यावर होणारे षड्यंत्र लगातार जारी राहतील. आणि म्हणून काय म्हणतो की आज कागज कलम का मैं दंगा करने वाला हूँ, मीडिया की सच्चाई को मैं नंगा करने वाला हूँ. मीडिया जिसको लोकतंत्र का चौथा खंबा होना है. आज आपण असं म्हणतो, फक्त मी नाही म्हणत, सगळेच मान्य करतात की लोकतंत्र म्हणजे लोकशाहीचे 4 खांब आहे. त्यामध्ये मीडिया ही एक चौथा स्तंभ आहे. म्हणून मीडिया जिसको लोकतंत्र का चौथा खंबा होना था, खबरों की पावनता में जिसको गंगा होना था, जिला आपण पवित्र म्हणतो, अशी गंगा ज्यांनी व्हायला पाहिजे होतं आणि जो आझादीच्या आंदोलन मध्ये होता, चौथा खंबा होना था, खबरों की पावनता में जिसको गंगा होना था, आज वही दिखाता है हमको वेश्या के किरदार में, बिकने को तैयार खड़ा है गली चौक बाजार में. हिंदुस्थानच्या टीव्हीची वास्तवता आहे, प्रिंट मीडियाची वास्तवता आहे. जो जी जाहिरात देईल ती दाखवल्या जाते, गायची नाही दाखवली जाणार, परंतु बाईची दाखवल्या जाईल. आज कोणतीही चॅनल पहा, कोणतीही जाहिरात पहा, अगदी सुई विकण्यापासून विमान विकायचं असेल तर कमी कपडे घातलेली बाईच्या तर दिसते, मुलगी दिसती का नाही? ही वेश्यावृत्ती नाही तर काय? आमच्या आया बहिणींना काय दाखवलं जातं का? तर ही वेश्यावृत्तीची मानसिकता जी हिंदुस्थानच्या घड्यामध्ये आहे. आणि म्हणून मी काय म्हणतो की चौथा खंबा होना था, खबरों की पावनता में जिसको गंगा होना था, वही आज दिखता है हमको वेश्या के किरदार में, बिकने को तैयार खड़ा है गली चौक बाजार में. दाल में काला होता है तुम काली दाल दिखलाते हो. आपल्याकडे म्हण आहे ना, दाल में कुछ काला है. ठीक आहे, असतं, थोड्या गडबडी सगळीकडे असतात, परंतु हे काय करतात, तुम पूरी दाल काली दिखलाते हो, सुरा सुंदरी उपहारों की तुम खूप मलाई खाते हो. मित्रांनो, दिल्लीमध्ये पाकिस्तानच्या एम्बेसीचं, दूतावासाचं, भारतातल्या मीडियावर खर्च करण्याचं 1 वर्षाचं बजेट आहे 150 कोटी रुपये.
म्हणजे तुम्ही असं समजा त्या हिंदुस्थानांच्या मावळ्यांसाठी, मराठ्यांसाठी, इथले तुमच्यांसाठी इथं कुणी अफजल खानाचा वंशज तुम्हाला मेजवानी दिली का? नाही देणार. पाकिस्तानी मीडिया, पाकिस्तानी दूतावास म्हणजे पाकिस्तानचा राजदूत भारतातल्या मीडियावर किती रुपये खर्च करतो? 150 कोटी. आणि ते 150 कोटी कशी देतात? तर विविध गिफ्ट, विभिन्न टूर प्रोग्राम. भारतातल्या प्रत्येक दिल्लीमध्ये ना 500 पत्रकार आहेत. ज्या पत्रकारांकडं 20 कोटी रुपयापेक्षा महागाचा बंगला आहे. पत्रकार 20 कोटीपेक्षा महाग. पगार किती असतो? 60-70 हजार, 1 लाख. आणि वय किती आहे सगळ्यांचं ॲव्हरेज? या भारतातले टीव्ही पत्रकार किंवा प्रिंट पत्रकार ॲव्हरेज 45 वर्ष, 50 वर्ष. 1 लाख रुपये महिना म्हणजे 12 एक महिन्याला किती झाले? अगदी 1 लाख रुपये, 2 लाख रुपये झाला महिना पगार. तर वर्षाला किती झाले? 24 लाख. 10 वर्षात किती झाले? 2 कोटी. मग 20 कोटी रुपयाचं घर कुठून आलं? 2-2 कोटी रुपयाच्या गाड्या कुठून आल्या? त्यांचे मुलं अमेरिकेमध्ये शिकायला कसे जातात? इंग्लंडमध्ये शिकायला कसे जातात? एवढं महागाची लाईफस्टाईल कुठून जगतात? म्हणजे दाल में कुछ काला आहे. पण तुम्ही पत्रकाराच्या विरुद्ध पत्रकारांनी दाखवलेली बातमी कुठे ऐकली का? नाही का? तेरे भी चूप मेरे भी चूप. आणि म्हणून अशी तेरे भी चूप आणि मेरे भी चूप करणाऱ्या पत्रकारांनी सुरा सुंदरीची खूप मिठाई खाते. सुरा म्हणजे काय? अरू. आणि सुंदरी सांगायची गरज नाही. या सगळ्यांचं काय होतं दिल्लीमध्ये? दिल्ली फार वाईट देशाची राजधानी आहे. मी तिथं 12 वर्षापासून राहतो. परंतु मित्रांनो, दिल्ली बडी गंदी. देश विकायला सगळ्यात जास्त लोक जर कुठे तयार असतील तर दिल्लीमध्ये. आणि मी दावा करतो, देश वाचवणारे सगळ्यात जास्त कुठं असतील तर महाराष्ट्रात. आणि म्हणून तुमच्यापैकी अनेक जण सुदर्शन पाहत असतील किंवा माझा बिंदास शो पाहत असतील. ज्यावेळी मी त्याच्यामध्ये मोठमोठ्या नेत्यांचे कोठाळे बाहेर काढतो ना, तेवढे अनेक जण म्हणतात की अरे हिंदुस्थानात एवढी डेअरिंग कोणताही पत्रकार दाखवत नाही. माझं आडनाव, मी मराठी असलो तरी तिकडे बरेच लोकांना वाटतं की मी चोहाने म्हणजे तिकडचा आहे कुठला तरी. ज्यावेळी ते माझं डेअरिंग पाहतात त्यावेळी ते सांगतात की तो मराठी आहे म्हणून एवढं झाडून जातात. आणि हे सामर्थ्य, हे धाडस गुरुजींसारखे लोक, संघाचे अनेक प्रचारक, अनेक लोकांच्या ऐतिहासिक ज्या घटना कथा आपल्या समोर गेल्या मागच्या 3-4 दिवसापासून सांगितलं जात असतील अशा मी ऐकलेल्या आहे. आणि म्हणूनच आम्ही आता शत्रूंच्या विरुद्ध बोलू शकतो. तर मी काय म्हणतो पुढं की हे पुढे काय करतात? कशा बातम्या असतात टीव्ही चॅनलवर? गले मिले सलमान से आमिर, ये खबरों का स्तर है. बातम्या पाहायला भेटतात ना, आमिर खान सलमान खान गले मिले. पण शिवाजी महाराजांनी अफजल खानाची भेट घेतली हा फोटो कधी टीव्हीवर दिसला का? नाही दाखवला. कारण काय होईल? त्याच्यातून तुमच्यातला शिवाजी तो जागा नाही करायचा आहे. तुमच्यामध्ये सलमान जागा करायचा आहे, तुमच्यामध्ये आमिर जागा करायचा आहे, तुमच्यामध्ये शाहरुख जागा करायचा आहे. म्हणून शाहरुख सलमान भेटल्याची बातमी होती याचं आकर्षण तुमच्या मनात निर्माण झालं पाहिजे. हे षडयंत्र आहे. हे षडयंत्र तोडायचं आहे. गले मिले सलमान से आमिर, ये खबरों का स्तर है और दिखलाते हो इंद्राणी का कितने फीट का बिस्तर है. मागच्या काही दिवसापूर्वी महाराष्ट्रात एक घटना घडली. इंद्राणी पीटर मुखर्जी मीडियावाले तिच्या बेडरूम मध्ये गेले आणि फुटपट्टी लावून दाखवली का इथं बेडचं बिस्तर जे आहे ते किती फुटाचं आहे. हा बातम्यांचा स्तर आहे. हे आम्हाला पाहायचंय, हे आम्हाला दाखवायचंय. परंतु हे दाखवले जातं. दुसरीकडे काय? म्यानमार में सेना के साहस का खंडन करते हो. तुम्हाला माहिती आहे आता तिची सर्जिकल स्ट्राईक खूप वाढली. पण त्याच्या काही दिवस आधी पुरस्कारमध्ये काही आतंकवादी भारतात घुसून आले आणि त्यांनी आतंकवादी घटना केली. तर भारतीय सेना म्यानमारमध्ये घुसली
आणि त्या ठिकाणचे आतंकवादी कॅम्प उडून टाकले, त्यावेळी भारतातले अनेक टीव्ही चॅनल गळा काढून रडत होते काही दुसऱ्या देशाच्या समृद्धतेवर आक्रमण आहे. भारतासारख्या शांतप्रिय देशाने असं करायला पाहिजे का? हे ठीक आहे का? रडत होते की नाही? रडत होते. म्हणजे इकडे तुम्ही इंद्रायणीचं बिस्तरची साईज दाखवता आणि दुसरीकडे आमच्या सैनिकांच्या 56 इंची स्किनाला तुम्ही मोजायला तयार नाही. हे वास्तव हे भारतातल्या मीडियाचा स्तर है. म्हणून मी म्हणतो की म्यांमार में सेना के साहस का खंडन करते हो और हमेशा दाऊद का तुम महिमा मंडन करते हो. हिंदुस्थानातला कोणताही चॅनल घ्या, कमीत कमी महिन्यात एकदा तरी दाऊदवर काही ना काही बातम्या. त्याच्यात ते काही म्हणत नाही की दाऊदनी कुठं अन्नदान केलं, दाऊदनी कुठं काही सामाजिक काम केलं. ते काय म्हणतात, दाऊदचे खो, दाऊदच्या भीती, दाऊदचा डर जास्त कसं वाढेल अशा गोष्टी दाखवल्या जातात. मग मला एकदम म्हणलं का हे सगळे टीव्ही वाले ते दाऊदच्या विरुद्ध दाखवतात. मी म्हणलं तुम्हाला समजत नाही. शोले पिक्चर पाहिलं का? शोले पिक्चर मध्ये गब्बर सिंग सामाला काय म्हणतो कि दूर दूर तक 50 कोस तक अगर बच्चा कहीं रोता है तो माँ क्या बोलती है, बच्चा सो जा नहीं तो गब्बर सिंग आ जाएगा. म्हणजे गब्बर सिंगला काय पाहिजे, 50 कोस दूर तक उसका भय जाना चाहिए, उसका डर जाना चाहिए. म्हणून गब्बर सिंग त्याच्या प्रेमाच्या कहाण्या पसरवीत असेल का? नाही. तो त्याच्या क्रूरतेच्या कहाण्या पसरवतो. तो त्याच्या कोणत्या स्टोरी पसरवतो ज्याच्यामध्ये त्यांनी जास्तीत जास्त हैवानियत केलेली आहे. म्हणून दाऊदची जास्तीत जास्त हैवानियत तुम्हाला दाखवल्या जातील ती दाऊदचा भय पसरवण्यासाठी. दाऊदच्या नावाने आलेला फोननी तुमचा उद्योगपती 100 कोटी रुपयाची खंडणी त्याला देव, हा भय पसरवण्यासाठी. दाऊदचं मार्केट जिवंत राहावं यासाठी दाऊदवर टीव्हीचे शो होतात आणि दाऊदवर पिक्चर बनवले जातात. शाहरुख खानची रईस नावाची फिल्म आली, कोणावर येते? एक गुजरात मधला असा गुंड, असा डॉन. शाहरुख खानच्या स्वप्नात तरी कधी आलं का शिवाजी महाराजांवर पिक्चर बनवायला? येणारच नाही, कारण त्याचा रक्तातच नाही. पण ज्यांचं आहे त्यांच्या, कारण त्यांना स्पॉन्सर नाही, त्यांच्याकडे पैसा नाही. हा जो तुम्ही आम्ही पेट्रोल वापरतो या पेट्रोल डॉलरचा पैसा हे खाली देश हिंदुस्थानातल्या टीव्ही चॅनल मध्ये पिक्चर मध्ये लावतात. आणि म्हणून प्रत्येक पिक्चर मध्ये शांततेची भूमिका घेणारा कोण असतो? एक टोपी, छोटी टोपी घालणारा मुलगा असतो. तो शांतीचा संदेश देतो. कोणताही चांगला पिक्चर घ्या, अगदी मागच्या काळात आलेला कोणताही घ्या, तुम्हाला त्याच्यात मौला मौला गाणं दिसेल. कुठून येतं हे गाणं? तो जो स्पॉन्सर असतो ना तो सांगतो याला घेतलं पाहिजे. तो जो शेख बसलेला आहे ना दाऊद मध्ये, दुबईमध्ये, तो सांगतो की मी तुझ्या पिक्चरसाठी 200 कोटी लावतो. त्याला काही लागत नाही तेवढे लावायला, कारण त्याच्यात तुमच्या आम्ही वापरलेल्या अंधाधुंद पेट्रोलचा पैसा आहे. तो सांगतो ही हिरोईन घे, तो सांगतो याला हिरो घे, तो सांगतो हे गाणं लाव, तो सांगतो का हे दाखवलं पाहिजे, हे दाखवलं नाही पाहिजे. असा हा दुष्प्रकार चालू आहे, असं हे सांस्कृतिक आक्रमण चालू आहे, असं हा मीडिया करतो. आणि म्हणून मी म्हणतो की म्यांमार में सेना के साहस का खंडन करते हो और तुम हमेशा दाऊद का महिमा मंडन करते हो. हिंदू कोई मर जाए तो घर का मसला कहलाते हो. कुठं पण हिंदू मरू द्या, काय म्हणतील? घर की बात है, खबर नहीं बनती. और मुसलमान की मौत को मानवता पे हमला कहलाते हो. तुम्हाला आठवत असेल मागच्या काही दिवसापूर्वी मी ज्या नोएडात राहतो त्याच्या शेजारी दादरी नावाचं गाव आहे. अनेक लोकांना मोठं शहर माहित नसेल पण दादरी पार झाला असेल का? त्या ठिकाणी एक मुसलमान मेला. नंतर साबित झालं का त्याच्या घरामध्ये जे माणूस होतं ते गायचं होतं आणि म्हणून त्याला तिथल्या हिंदूंनी मारलं. परंतु ती बातमी तुमच्यापर्यंत नाही ना. तुम्हाला काय दाखवलं का त्याला हिंदूंनी येऊन मारलं. ज्यावेळी ही बातमी घडली ना त्यावेळी मी जर्मनीला चाललो होतो. तर टीव्ही चॅनल जे विमानात दिसतात ते खूप महाग असतात. तर BBC दिसत होता विमानात. त्याच्यावर बातमी चालू होती की हिंदुस्थान मधल्या दादरीमध्ये एक मुसलमानांना काही लोकांनी मारलं. मी म्हणलो 45,000 फुटावर आकाशात ही बातमी दाखवली जाते. एवढी मोठी बातमी काय? तो काय कोणी पद्मश्री भारतरत्न असा नव्हता जो मेला तो.
काही दिवसापूर्वी पाकिस्तानात जाऊन आलेला होता. ते फक्त सुदर्शनने दाखवलं का तो पाकिस्तानात जाऊन आलेला होता. त्याची बातमी एवढी दूर दाखवली गेली. ठरवून त्या बातमीला महत्व दिले गेलं. आणि म्हणून हिंदू कहीं मरता है तो घर का मसला कहलाते हो और मुसलमान की मौत पे मानवता पे हमला कहलाते हो. लोकतंत्र की संप्रभुता पर तुमने कैसे मारा चाटा है. सबसे ज्यादा हिंदू को जात जात में तुमने ही बांटा. तुम्हाला कुठं अशी बातमी ऐकायला आली का हो? सुन्नी शिया मध्ये युद्ध झालं, भांडण झालं, ऐकायला आलं का? नाही. सामान्यतः लखनौ मध्ये जे मारामाऱ्या मुसलमानांमध्ये होत्या त्या शिया सुन्नी मध्ये होत्या. बातमी ऐकली कधी? नाही. पण एक बातमी दावा करतो, तुम्ही कॉमन ऐकले असेल, दलितों में और हिंदुओं में झगड़ा, दलितों में हिंदुओं में मारामारी, दलितों में हिंदुओं में दंगल. ऐकले असेल ना? दलित आणि हिंदू वेगळा आहे का? मग असं का दाखवलं जातं? कारण दलित हिंदू वेगळा आहे हे त्याच्या मनात परत 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 बोलून स्थापित करायचं. हे षडयंत्र नाही. सुदर्शनवर दलित आणि हिंदू हा वेगळा कधी दाखवला जात नाही. पण जर मुसलमानांमध्ये भांडणं झाली तर शिया सुन्नीच्या आहे मात्र जरूर दाखवलं जातं. हे ते करतात म्हणून मी केलं पाहिजे का नाही? केलं पाहिजे. तुम्ही पण केलं पाहिजे का नाही? सगळ्यांनी केलं पाहिजे का नाही? हे आपण करत नाही. शत्रू आमच्या विरुद्ध अनैतिक मार्ग अवलंबतो आणि आपण कानूनी आणि नैतिक मार्ग सुद्धा अवलंबत नाही. आणि म्हणून हिंदू कोई मर जाए तो घर का मसला कहते हो, मुसलमान की मौत को मानवता पे हमला कहते हो, लोकतंत्र की संप्रभुता पर तुमने कैसे मारा चाहता है. सबसे ज्यादा हिंदू को जात पात में तुमने बांटा है. 60 साल की लूट पर एक सूट दिखलाते हो. प्रधानमंत्र्यांनी एक सूट घातला होता, 10 लाख रुपये त्याची किंमत होती, नंतर 1.5-2 कोटीला विकला. परंतु त्याच्यावर किती दिवस वाचणं चालू होतं? महिनाभर. का प्रधानमंत्र्यांनी 10 लाखाचा सूट घातला. आणि राहुल गांधी तर अजूनही बोलतात. आणि राहुल गांधी तर फाटलेला खिसा पण दाखवतात. आणि फाटलेला खिसा दाखवणारा माणूस 6.5 लाख रुपये तास भाड्याचं हेलिकॉप्टर घेऊन जातो. म्हणजे ज्या माणसाचा खिसा फाटलेला आहे तो माणूस इलेक्शनच्या प्रचारासाठी 6 लाख रुपये तासाचं हेलिकॉप्टर घेऊन फिरतो. म्हणजे जर या माणसाच्या खिशात काही नाही तर मग कुठे आहे? ठीक आहे ना? दुसरीकडे कुठे करतात नाही पैसे. ठीक है. तर 60 साल की लूट पर एक सूट दिखलाते हो, ओवेसी को तुम भारत का रॉबिन हुड बतलाते हो. हे कॅरेक्टर तर सगळ्यांना माहित असतं बरोबर. त्याला सगळ्यात जास्त मी ठोकलो. त्याला ते रॉबिन हुड दाखवतात. भारतातल्या टीव्ही चॅनल मध्ये ज्यावेळी ओवेसी येतो त्यावेळी अँकर म्हणतो ओवेसी साहेब. मी त्यांना म्हणतो मूर्खांनो, सापाला साहेब म्हणतात. ओवेसी हा साप आहे आणि तुम्ही त्याला साहेब म्हणता. त्याला दूध पाजून आपण विषारी नाश केला आणि त्याला तुम्ही साहेब म्हणता. सुदर्शन मध्ये मी त्याला नेहमी नमक हराम ओवेसी. आणि जर असं म्हणण्याची ताकद माझ्यात नसेल तर मला चॅनल चालवण्याचा नैतिक अधिकार आहे. ज्यावेळी मी हे म्हणलो त्यावेळी दिल्लीतल्या पेपर मी लिहिलं कि क्या सुरेश चव्हाण की ये भाषा एक पत्रकार की भाषा होनी चाहिए. लिख लिहिलं की हे टीव्ही वरून नमक हराम म्हणणं ठीक आहे. हा सज्जनांसमोर दाखवला जाणारा मीडिया आहे. त्याच्यामध्ये एक पत्रकार उभा राहतो आणि म्हणतो नमक हराम ओवेसी. मी त्याला म्हणलं सुरेश चव्हाण की शिर्डीवरून दिल्लीमध्ये चांगला पत्रकार बनण्यासाठी मी आलेला, अशा वाईट देशद्रोह्यांना संपवण्यासाठी आलेला आहे. मला एक चांगला पत्रकार बनण्यापेक्षा एक चांगला हिंदुस्थानी बनायचं आहे म्हणून मी त्याला नमक हरामी म्हणाल. आणि म्हणून ओबीसीच्या विरुद्ध मी 28 दिवस कार्यक्रम चालवला. अनेकांनी पाहिले असेल. ओबीसीची हिंमत नाही झाली की तो सुदर्शनच्या स्टुडिओत येईल. त्यांनी मला आवाहन केलं का स्टुडिओत येऊन काय बोलता, तुमच्यात जर हिंमत असेल तर हैदराबादला येऊन दाखवा. गुरुजी त्यांनी रात्री 9 वाजता असं म्हणलं एक चॅनलवर.
तर सुरेश चव्हाणचे स्टुडिओतून काय बोलता, हिंमत असेल तर हैदराबाद येऊन दाखवा. दुसऱ्या दिवशी सकाळी मी ट्विट केलं का हैदराबाद हिंदुस्थानात आहे, तुझ्या बापाचं राज नाहीये, मी हैदराबादला यायला तयार आहे. आणि दुपारी 2च्या विमानाने मी हैदराबादला गेलो. त्यावेळी मी दिल्लीच्या एअरपोर्टवर गेलो, त्यावेळी मला पोलीस कमिशनर हैदराबादचा फोन आला की चव्हाणके साहेब, इथं वातावरण फार तणावग्रस्त आहे, तुम्ही हैदराबादला येऊ नका. मी त्यांना सांगितलं का मी विमानात बसायला चाललेलो आहे आणि मी हैदराबादला येणार आहे. तुम्हाला जे करायचं ते तुम्ही करू शकता आणि मला जे करायचं ते मी करायला तयार आहे. परंतु मित्रांनो, हे षड्यंत्रकारी लोक कशा असतात आपल्याला माहित असतं. म्हणून मी काय केलं, एकाच विमानात 2 वेगळ्या नावाची तिकीटं काढली आणि मी माझ्या खऱ्या नावाच्या सीटावर दुसऱ्याला बसवलं. मी दुसऱ्या सीटावर कपडे बदलून बसलो. मागच्या दरवाजाने उतरून मी एअरपोर्टच्या बाहेर निघालो होतो. पोलीस तिकडं दुसऱ्या सुरेश चव्हाणकेला शोधत होते. मी जेवढे बाहेर निघालो, कारण शिवाजी महाराजांनी आपल्याला नेहमी का शिकवलं आणि म्हणून हैदराबादच्या निजामाला चकमा देण्यासाठी मी शिवाजी महाराजांचा गनिमिकावा वापरला. मी ज्यावेळी एअरपोर्टच्या बाहेर निघालो तर 2000 हिंदू मावळे एअरपोर्टच्या बाहेर उभे होते आणि या मूल्याचे 400 लोक फक्त विरोध करायला त्या ठिकाणी सिद्ध झाली. तिथं आल्यानंतर त्या कमिशनरने सांगितलं की तुम्ही आले आता ठीक आहे, पण तुम्ही आउटडोअर प्रोग्राम करू नका. मी त्याला सांगितलं मी आता हैदराबादच्या भूमीवर आहे आणि एअरपोर्टवरून मी भाग्यलक्ष्मी मंदिरात जाणार आहे आणि मी तिकडे निघालो. मित्रांनो, किती दुर्भाग्याची गोष्ट आहे. 7 दशकानंतर आझाद हिंदुस्थानमध्ये एक असं मंदिर आहे हैदराबाद सारख्या महानगरात, हे कुठलं काश्मीर किंवा केरळात नाहीये, तर ज्या मंदिरामध्ये घंटा वाजवला जात नाही. का वाजवू दिला जात नाही? कारण तो जर घंटा वाजवला तर त्या घंट्याचा आवाज शेजारच्या मस्जिदीत जर गेला तर अल्लाचा इस्लाम अपवित्र होत. हा, हे बरोबर म्हणतात. तर मुल्ला 5 वेळा तिथून बांग हाणतो. आम्ही कधी कंप्लेंट केली? कारण तुझ्या त्या बांग हाणल्याने आमचा धर्म अपवित्र होईल इतका कमजोर नाही. यासाठी मरणारी एवढी मोठी फौज जिल्ह्यात तालुक्यात आहे. हा धर्म इतका पुळा नाही आहे. ते आमचं सेना मातीचं घर नाही आहे. त्यामुळे तू 5 वेळा नाही 10 वेळा बांग हाणली तरी आम्हाला काही होणार नाही. परंतु हे आमच्या घंट्याची ताकद आहे. त्याला आम्ही सगळ्यात साधारण चीज म्हणतो का आमचा घंटा वेगळा वाजला तरी तुझा इस्लाम खतऱ्यात असतो. आणि म्हणून ज्यावेळी त्या भाग्यलक्ष्मी मंदिरात मी जायचा निर्णय घेतला, गुरुजी मी दिल्लीवरून ब्लेड घेऊन गेलो होतो. ब्लेड दाढी करायला का घेऊन गेलो होतो? कारण तो जो घंटा आहे ना मंदिरात बांधलेला, त्याला जो लोळत असतो आतमध्ये ज्याला आपण वाजवतो, त्याला कपडा बांधलेला होता. 10-12 वर्षापासून त्याला कपडा बांधलेला होता. कारण चुकून जरी कुणी वाजवलं तर त्याचा आवाज यायला नाही पाहिजे. मी त्या ठिकाणी मी जाणार म्हणून त्यांनी तिथं जमावबंदी लागू केलेली होती. तरी गेल्यानंतर जमावबंदी तोडून त्या ठिकाणी 15-20 हजार लोकांचा समुदाय आला. मी माझ्या खिशातलं ब्लेड काढलं आणि तो जो कपडा बांधलेला होता तो कपडा फाडून काढला. गेल्या 25 वर्षात त्या ठिकाणी महाआरती झाली नव्हती. मी त्या ठिकाणी महाआरती केली आणि छत्रपती शिवाजी महाराजांना स्मरून त्या भाग्यलक्ष्मी मंदिरामध्ये पूजा अर्चा केली. ज्यावेळी ती पूजा अर्चा केली त्यावेळी पोलीस मला म्हणले का तुम्ही आता झालं ते झालं, आता गाडीत बसा आणि चला. मी म्हटलं हिंदू धर्मामध्ये पूजा केल्यानंतर प्रदक्षिणा करणं गरजेचं आहे. आणि ते भाग्यलक्ष्मी मंदिर पुढे 4 मिनारमध्ये त्यांनी दाबून ठेवलेलं आहे. 4 मिनार तर खूप मोठा आहे, पण भाग्यलक्ष्मी मंदिर छोटंच आहे. 10 बाय 10 सुद्धा नाहीये. 5 बाय 6 वगैरे मंदिर असतं. छोटं तरी चाललंय हळूहळू. आणि कुठल्याही गावात जा, छोटीशी दर्गा सगळ्यात दगडाला एक चुना फासून काही दिवस ठेवलेली असते. 2-4 वर्षामध्ये हळूहळू त्याचा आकार वाढत जातो आणि काही दिवसामध्ये टोले जन्मचित होती आणि आमच्या मंदिराचा आकार कमी होत गेला. मी प्रदक्षिणा मारणार. तो मला म्हटला की तुम्ही माझ्या टोपीपेक्षा वर जाऊ नका, कारण जर तुम्ही माझ्या टोपीपेक्षा वर दिसले तर याच्या सगळ्या खिडक्या दिसत्या ना, हे सगळं मुस्लिमांचे घर आहे. एखाद्या घरातून दगड आला, मोळी आली तर आमची जबाबदारी नाही. मी म्हटलं मूर्खा, मी काय तुझ्या जबाबदारीवर शकतो?
माझा त्याच्यावर विश्वास आहे. आणि गोळी नाही तिकडून बॉम्ब आला तरी चालेल, सुरेश चव्हाणची प्रदक्षिणा करणार करणार आणि करणार. मी ती प्रदक्षिणा केली. जय श्रीराम. हिंदू आहे, त्याला वाटलं तर कुणीतरी येऊन, भले दिल्लीहून आला असेल पण कुणीतरी येऊन माझ्या मनातलं केलं. मला भरोसा आहे का ज्यावेळी प्रदक्षिणा करत होतो त्यावेळी हैदराबाद मधील 45 लाख हिंदूंचं मन पण माझ्या बरोबरच्या भाग्यलक्ष्मी मंदिराला प्रदक्षिणा करीत होती. म्हणून आपली एखादी कृती सुद्धा ज्यावेळी लाखो लोकांना आत्मविश्वास देऊन जाते त्यावेळी जीव धोक्यात घालून ती कृती केली पाहिजे. आणि म्हणून हिंदुस्थानातला मीडिया हे समजणार नाही. ओवीसी कोणाला घाबरत नाही असं दाखवतो. प्रधानमंत्रीच्या विरुद्ध सुद्धा काय काय बोलतो तुम्ही ऐकत असाल. पण तुम्हाला माहिती आहे ज्यावेळी तुम्ही करोना मरोवर येतात ना त्यावेळी दुश्मन घाबरतो. एकदा शाम महाराजांनी पुण्यात कार्यक्रम ठेवला होता आणि म्हणून दुपारी 2च्या विमानाने मी दिल्लीवरून पुण्याला जाणार होतो. तर माझा प्रोग्राम एअरलाईन्सला पाठवला गेला की सुरेश चव्हाण की अशा जेटच्या इतक्या वाजच्या विमानाने पुण्याला जाणार आहे. प्रोटोकॉलनी त्याच वेळी हा खासदार आहे, देशद्रोही असला तरी खासदार आहे म्हणून त्याचा प्रोग्राम जातो. त्याचा प्रोग्राम गेला आणि माझ्या पीएला फोन आला एअरलाईन्स कडनं. कारण एअरलाईन्सवाल्यांना माहित होतं का माझा आणि ओळखीचं काय संबंध आहे. त्यामुळं त्याचा फोन आला की सुरेश चव्हाणचे ज्या विमानातून जाणार आहे त्याच विमानातून ओवेसी सुद्धा जाणार आहे. म्हणून मी काय केलं, मी ट्विट केला आणि फेसबुकवर पोस्ट टाकली, मित्रो आज नमक हराम ओवेसी से 35,000 फीट हवा में भेट होगी. एवढंच टाकलं, गुरुजी फक्त एवढी लाईन. परंतु या लाईनीचा चमत्कार पहा. ज्यावेळी मी एअरपोर्टवर गेलो त्यावेळी प्रोटोकॉल ऑफिसरने सांगितलं की तुम्ही या विमानात आहे म्हणून ओवेसीने हे विमान चेंज करून 5 वाजेचं केलं. आपल्या विमानाने गेलं. जो प्रधानमंत्र्यांच्या विरुद्ध बोलतो त्याच्या तो एक पत्रकाराला सुद्धा घाबरतो. फक्त तुम्ही हिंमत दाखवण्याची गरज आहे. त्याला माहित होतं तर सुरेश चव्हाणचे ज्या विमानात आहे त्या विमानात जर मी बसलो तर 40,000 फुटावर माझ्या बरोबर काय होऊ शकतं या कल्पनेने त्यांनी विमान बदललं. अशी कल्पना तुमच्यातलं जे सामर्थ्य आहे तुमच्या आसपासले तुमच्या गावात आता हर गावात ओवीसी, प्रत्येक गावात ओवीसी पैदा झाले म्हणून त्या ओवीसीवर तुमची धमक पाहिजे, तुमची भीती पाहिजे. आणि म्हणून मीडियाला म्हणतो की ओवीसी को तुम भारत का रॉबिनहुड दिखलाते हो. दिल्ली में जब पापी वहशी चीर हरण में लगे रहे तुम ऐश्वर्या की बेटी के नामकरण में बिजी रहे. किती दिवस चाललं ऐश्वर्याच्या मुलीचं नामकरण टीव्हीवर? 4-5 दिवस चाललं. ऐश्वर्याच्या मुलीच्या नामकरणात 4-5 दिवस घालणाऱ्या टीव्हीला भारत मातेचे किती वाईट हाल चालू हे दाखवण्यासाठी 1 मिनिट सुद्धा नाही. हे भारतातल्या टीव्हीच्या मीडियाचं दुर्भाग्य, ते आपण समजण्याची गरज आहे. आणि म्हणून मी म्हणतो की दिल्ली में जब पापी वैसी चीर हरण में लगे रहे तुम ऐश्वर्या की बेटी के नामकरण में लगे रहे. दिल से दुनिया समझ रही है खेल ये बहुत गंदा है. मीडिया हाउस और कुछ नहीं ब्लॅकमेलिंग का धंदा. ब्लॅकमेलिंग चालू आहे. हजारो कोटी रुपयाचं ब्लॅकमेलिंग चालू आहे. विदेशी कंपन्यांकडून पैसे घेतात आणि हिंदुस्थानच्या विरुद्ध गरळ ओकतात आणि ही गरळ ओकणं ही ब्लॅकमेलिंगचा धंदा आहे. आणि म्हणून मी या कवितेच्या शेवटला उपाय सांगतो, त्यांना म्हणतो, आवाहन करतो कि गूंगे की आवाज बनाओ, अंधे की लाठी हो जाओ, सत्य लिखो, निष्पक्ष लिखो और फिर से जिंदा हो जाओ और फिर से जिंदा हो जाओ. कारण तो मीडिया आज मिलेला असं मी मानतो. आता हा मीडिया तुमच्या घरात जो टीव्हीतून मोबाईल मधल्या सोशल मीडियातून जो पोहोचलेला आहे त्या मीडियामध्ये अफजल खानाची, औरंगजेबाची फौज आहे. बऱ्याच वेळा त्यांच्या विचाराचे मेसेज आम्ही फॉरवर्ड करतो. म्हणून या हिंदुस्थानातल्या मीडियामध्ये माझ्यासारखे मावळे जर वाढवायचे असतील तर आपणही मीडियामध्ये येण्याची गरज आहे. सुदर्शनला 12 वर्ष झाले. आता आम्ही 12 वर्ष पूर्ण झाले म्हणून 12 लाख घरांमध्ये प्रत्यक्ष संपर्क करणार आहे. 12 कोटी लोकांपर्यंत हा विचार पोहोचवणार आहे. 12 शहरात आणि 12 विदेशात देशांमध्ये आम्ही 120 कोटी लोकांपर्यंत हिंदुत्व आणि आपली संस्कृती पोहोचवणार आहे. आणि जसा नेताजी सुभाषचंद्र बोसने नारा दिला होता आझादीचा, तसा आम्ही सुदर्शनकडनं नारा देतोय की संपूर्ण सांस्कृतिक आझादी केवळ. मित्रांनो, आम्ही फक्त राजनैतिक दृष्टीने आझाद आहोत.
आम्ही आर्थिक दृष्टिकोनातून आलोच नाहीये. आज आमच्या रुपयाची किंमत दूर ठरते दुसऱ्या देशात. आज आमच्या शेतकऱ्याच्या मालाची किंमत दुसऱ्या देशात ठरते. आज आमच्या देशातल्या सोन्याची किंमत दुसऱ्या देशात ठरते. एवढंच नाही तर आमच्या देशातल्या